तर नाशिक आणि नागपूरमध्ये या धर्मांतराच्या घटना घडलेल्या दुसऱ्या बाजूला यवतमाळमध्ये धक्कादायक बातमी समोर आली आहे। 34 मुली गेल्या 6 महिन्यात फरार आहेत, बेपत्ता आहेत। सकल हिंदुत्ववादी संघटनेकडून आज त्यामुळे राळेगाव बंदची हाक देण्यात आली आहे। आदिवासी मुली बेपत्ता प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ही बंदची हाक देण्यात आली। आदिवासी समाजातील मुलींची परराज्यामध्ये विक्री केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी 5 जणांची चौकशी सध्या सुरू आहे। आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, कायद्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, कायद्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे। श्रीराम जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, कायद्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, कायद्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे। श्रीराम जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक झाली आणि त्यामध्ये तब्बल 34 मुली 6 महिन्यात बेपत्ता झाल्याचं त्यातून समोर आला। याच आधारे भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी या संदर्भात मोठा दावा केलाय की लव जिहाद आणि धर्मांतर केल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान आज राळेगाव शहर हिंदुत्ववादी संघटनेकडून कडकडीत बंद करण्यात आले। काय मागण्या आपण जाणून घेणार आहोत। काय सांगशील मित्रात, कशासाठी राळेगाव शहर बंद करण्यात आलंय? आज राळेगाव इथे झालेल्या घटनेविषयी राळेगाव शहरातील व्यापारी वर्गांनी मोठा स्वयंस्फूर्तीने राळेगाव बंद पाळलेला आहे। हे राळेगाव बंद याच्यासाठी आहे, सखोल रेकॉर्डिंगविषयी जे आपण ऐकलं आणि ज्याच्याविषयी आज राळेगाव बंद जे आपल्या राळेगावात चालू आहे, या संबंधित तक्रारीची सखोल चौकशी झाली पाहिजे, त्याची CBI चौकशी झाली पाहिजे। आणि जे रेकॉर्डिंग आहे संबंधित हा प्रकार 10 वर्ष 15 वर्षापासून झालेला आहे। अनेक आमच्या लेकीबाळीवर, आमच्या बहिणीवर अन्याय झालेला आहे, त्याला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। संबंधित तक्रारीची सखोल चौकशी करून आरोपींना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना फाशी